Namaskar Mandali. Welcome back to law-minded_DNM and our IPR module-wise series. आज आपला मॉड्यूल 2 चा पार्ट 8 आहे, राईट्स ऑफ पेटंटी. एकदा पेटंट मिळाला की नक्की कोणते हक्क मिळतात आणि कानून हे हक्क कधी आणि कसे रोखू शकतो. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी सेक्शन 48 चे राईट्स आणि बोलार एक्सेम्प्शन कसा लिहायचा, चला डिकोड करूया. एक्झाममध्ये उत्तरांची ब्लूप्रिंट अशी असली पाहिजे. आपण सुरू करूया इंट्रोडक्शन अँड द नेगेटिव्ह राईटपासून, मग सेक्शन 48 चे एक्सक्लुझिव्ह राईट्स, सेक्शन 47 चे एक्सेप्शन्स, बोलर एक्झेम्प्शन आणि शेवटी एक परफेक्ट मार्क मिळवून देणारा डॉक्टर आनंदच्या इलस्ट्रेशन. पहिला पॉइंट, इंट्रोडक्शन अँड द नेगेटिव्ह राईट. आपण आधी शिकलो आहोत की पेटंट हा एक नेगेटिव्ह राईट आहे. म्हणजे बघा, पेटंट तुम्हाला स्वतःचा शोध वापरण्याची परवानगी देत नाही, कारण ते तर तुम्ही आधी पण करू शकत होता. खरं तर पेटंट तुम्हाला दुसऱ्यांना रोखण्याची म्हणजे एक्सक्लूड करण्याची एक लीगल पॉवर देतो. आन्सर चेक करणारा एक्झामिनर हा नेगेटिव्ह राईट शब्द पक्का शोधत असतो, सो पेपरमध्ये हे ॲब्सोल्युटली क्लिअर लिहा. पुढचा भाग एक्सक्लुझिव्ह राईट्स अंडर सेक्शन 48. हा पेटंटीचा एक प्रकारचा सुपर पॉवर आहे. एक्झाममध्ये हे 2 पॉइंट्स असे टेबल फॉर्ममध्ये डिवाइड करून लिहा. सेक्शन 48A म्हणजे प्रॉडक्ट पेटंट. जर तुमचं प्रॉडक्ट पेटंट असेल तर तुम्ही दुसऱ्याला तो प्रॉडक्ट बनवण्यापासून, वापरण्यापासून, विकण्यापासून आणि इम्पोर्ट करण्यापासून रोखू शकता. एकदम क्लिअर. आणि दुसरीकडे आहे सेक्शन 48B म्हणजे प्रोसेस पेटंट. जर प्रोसेस पेटंट असेल तर तुम्ही दुसऱ्याला ती प्रोसेस वापरण्यापासून रोखू शकता आणि त्या प्रोसेसथून डायरेक्ट बनलेला प्रॉडक्ट इम्पोर्ट करण्यापासून पण रोखू शकता. हा इम्पोर्टेड प्रॉडक्टचा रूल हायलाईट करणं मार्क्ससाठी ॲब्सोल्युटली क्रुशियल आहे. या एक्सक्लुझिव्ह राईट्स व्यतिरिक्त पेटंटीकडे काही अँसिलरी राईट्स पण आहेत, म्हणजे एक्स्ट्रा पॉवर्स. पेटंट विकण्याचा किंवा रेंटवर देण्याचा हक्क आहे, ज्याला राईट टू असाइन ऑर लायसन्स म्हणतात, सेक्शन 70 मध्ये. चोरी झालीस तर कोर्टमध्ये केस टाकण्याचा हक्क, राईट टू सू अंडर सेक्शन 104. आणि गरज पडल्यास पेटंट परत करण्याचा हक्क म्हणजे राईट टू सरेंडर अंडर सेक्शन 63. हे सेक्शन्स आन्सरमध्ये आले की एक्झामिनरवर सॉलिड इम्प्रेशन पडतो. आता पाहूया एक्सेप्शन्स अंडर सेक्शन 47. बघा, पेटंटची मोनोपली ॲब्सोल्यूट नसते. पब्लिक वेलफेअरसाठी कानूनने काही स्ट्रिक्ट लिमिटेशन्स घातले आहेत. हा एक प्रकारचा गव्हर्नमेंटचा रियालिटी चेक आहे. सेक्शन 47 मध्ये हे पब्लिक एक्झेम्प्शन्स आहेत. पहिला, सरकार स्वतःच्या वापरासाठी तुमचा पेटंट वापरू शकते. दुसरा, एज्युकेशन एक्झेम्प्शन अंडर सेक्शन 47(3). हा पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणताही प्रोफेसर किंवा स्टुडंट तुमचा पेटंट रिसर्च किंवा एज्युकेशनसाठी फुकट वापरू शकतो, त्याला इन्फ्रिंजमेंट मानल्या जात नाही. आणि तिसरा, हॉस्पिटल्समध्ये गरिबांना औषधे वाटण्यासाठी सरकार पेटंट वापरू शकते. चौथा भाग, बोलार एक्झेम्प्शन अंडर सेक्शन 107A. हा एक मास्टर स्ट्रोक आहे. हा पॉइंट म्हणजे अल्टिमेट एक्झाम हॅक आहे. एक्झाममध्ये बोलार एक्झेम्प्शन म्हणजे सेक्शन 107A दिला की मार्क्स फिक्स. हा एक्झेम्प्शन जेनेरिक फार्मा कंपनीजला अलाव करतो की त्यांनी तुमचा ड्रग पेटंट एक्सपायर होण्याच्या आधी टेस्ट करावा. का? ताकी एक्झॅक्टली 20 वर्ष संपल्यावर डे 1 पासून ते स्वस्त ड्रग मार्केटमध्ये आणू शकतील, FDA अप्रुव्हल्ससाठी. हे पब्लिक हेल्थसाठी एकदम परफेक्ट मास्टर स्ट्रोक आहे. नेक्स्ट, डॉक्टर आनंद. 13 मार्क्ससाठी हा एक्झाम्पल आन्सरशीटमध्ये नक्की लिहा. डॉक्टर आनंदकडे सिंथेटिक रबरसाठी प्रोसेस पेटंट आहे. आता 2 सिच्युएशन्स आहेत. पहिली, केममॅक्स कंपनी चायनामधून रबर इम्पोर्ट करते, जो डॉक्टर आनंदच्या प्रोसेसने बनला आहे. आणि दुसरी, एक प्रोफेसर क्लासमध्ये ती रिॲक्शन शिकवतो. आता विचार करा, या दोन्ही केसेसमध्ये इन्फ्रिंजमेंटसाठी कोण जबाबदार आहे? आपण आता शिकलेले सेक्शन्स इथे अप्लाय करूया. वर्डिक्ट फार क्लिअर आहे. केममॅक्सवर डॉक्टर आनंद केस जिंकतील, कारण सेक्शन 48B नुसार इम्पोर्टेड प्रॉडक्टवर पण प्रोसेस पेटंट लागू होतो, सो केममॅक्स जबाबदार आहे. पण प्रोफेसरवर केस हारतील, कारण सेक्शन 47(3) नुसार एज्युकेशन आणि रिसर्चसाठी पेटंट वापरणे परफेक्टली लीगल आहे, त्यात नो इन्फ्रिंजमेंट. हा इलस्ट्रेशन दाखवतो की आपण जे शिकलो ते रिअल वर्ल्डमध्ये कसे वर्क करते. आणि शेवटी कन्क्लुजन अँड एक्झाम टिप. आन्सरच्या शेवटी लिहा की पेटंट लॉ हा इन्व्हेंटरची कमर्शियल राईट्स आणि सोसायटीची प्रगती यामधला एक सुंदर बॅलन्स आहे.
एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हे सेक्शन 48चे एक्सक्लुझिव्ह राईट्स, सेक्शन 47 लिमिटेशन्स, बोलर एक्झॅम्पशन आणि शेवटी हा डॉक्टर आनंदचा एक्झाम्पल नक्की लिहा. एक्झामिनर तुम्हाला टॉप मार्क्स देईल. या पाठची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर या एक्सप्लेनरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा मॉड्यूल लवकर आणू का. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.